भाजप सोबत संसार करणं हे सोपं काम नाही. कारण भाजप सोबत असताना कधी कुणाचा एकनाथ होईल आणि कधी कुणाचा नितेश कुमार होईल हे सांगता येणार नाही. म्हणजे स्वतःच्या जास्त जागा येऊ नये फक्त शिवसेनेचं खच्चीकरण करण्यासाठी भाजपनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री केलं, तर कॅबिनेट मिनिस्टर असणाऱ्या एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं. तिथं सत्तेत येऊन काहीच कालावधी लोटलेला असताना नितीश कुमार यांची मुख्यमंत्री पदावरून उचलबांगडी करून त्यांना राज्यसभेत पाठवलं, तर बिहारमध्ये मुख्यमंत्रीपद स्वतःकडे घेतलं. बिहारमध्ये त्यांनी नितीश कुमारांच्या मुलांना उपमुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर देखील बसवलंय. पण हे सगळं मी आता का सांगतोय, तर त्याला कारण आहे शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत नरेंद्र मोदी यांची तब्बल 1.5 तासाहून अधिक वेळ भेट घेतली आहे. यामुळे वेगवेगळ्या चर्चांना पुन्हा उधाण आलंय. नक्की काय मतितार्थ होता या भेटीमागे हे जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अचानक राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू असताना दिल्लीला गेलेत. दिल्लीला गेल्यावर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत तब्बल 1.5 तासाहून अधिक वेळ त्यांच्याशी चर्चा केल्याची बातमी समोर येते, ज्यामुळे राजकीय क्षेत्रात खलबतांना उधाण आलंय. वास्तवात याबाबत एकनाथ शिंदे यांना या भेटीमागचं कारण विचारल्यावर संसदेचं अधिवेशन चालू आहे, या कालावधीत माझ्या पक्षाच्या खासदारांना अधिवेशनात आपली भूमिका काय असावी याबाबत चर्चा करून मार्गदर्शन करण्यासाठी मी येत असतो. यासोबतच एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधानांची भेट घेण्याबाबत दिव्य मराठीच्या एका वृत्तानुसार एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधानांसोबत राज्यातील विविध विषयांवर सकारात्मक चर्चा केली. सोबत इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धाबाबत देखील त्यांच्यामध्ये चर्चा झाली. त्यावेळी देशातील सर्वांनी एकसंध राहिलं पाहिजे, एनडीए संपूर्णपणे मोदींच्या पाठीशी आहे असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. सोबत एकनाथ शिंदे हेही म्हणालेत की कोण काय टीका करतंय, काय बोलतंय, यापेक्षा मला काय करायचंय ते मी नेहमीच करत असतो. एकनाथ शिंदे यांना अमित शहांना देखील भेटायचं होतं, मात्र ते स्वतः माध्यमांशी बोलताना म्हणाले की 5 राज्यात निवडणुका होत आहेत, अमित भाई त्यात व्यस्त आहेत, त्यांना वेळ मिळाला की त्यांची देखील मी भेट घेईल. आता एकनाथ शिंदे यांनी असं म्हणणं आपल्याला सगळं आलबेल आहे असं वाटून देऊ शकतं, मात्र खरी मेक वेगळीच आहे. मुळात राज्यात भाजप आणि शिवसेनेमध्ये सगळं आलबेल आहे असं दाखवलं जरी जात असलं तरी महायुतीमध्ये सध्या प्रचंड कुरबुर चालली आहे. राज्यात नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं होतं. तिथंच दुसरीकडे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पदाधिकारी निवडीकरता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला जाणीवपूर्वक भाजपनं सत्तेपासून दूर ठेवल्याचा प्रकार देखील समोर आला होता. भाजपच्या या प्रकारामुळे शिवसेनेला काही ठिकाणी बहुमत येऊनही सत्तेपासून लांब राहावं लागलं होतं. त्यामुळे शिवसेनेत संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं. रायगडमध्ये तर शिंदे सेनेच्या हातातोंडाशी आलेला घास भाजपकडून राष्ट्रवादीच्या मदतीनं हिसकावून घेण्याचा प्रयत्न झाला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र मोदींच्या घेतलेल्या भेटीला महत्त्व आहे. यासोबतच मागील निवडणुकांमध्ये शिवसेनेला भाजपकडून अपेक्षित असं सहकार्य मिळालं नव्हतं. अनेक ठिकाणी मित्रपक्ष भाजपच्या असहकार्यामुळे शिवसेनेच्या उमेदवारांचा पराभव झाला होता. काही माध्यमांच्या सूत्रानुसार या सर्व घडामोडींचा अहवाल एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र मोदींसमोर मांडला असण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदेंनी दिल्लीत जाण्याची किंवा त्यांच्या नाराजीबद्दलच्या चर्चेची ही काही पहिलीच वेळ नाहीये. यापूर्वी 3 महिन्यांपूर्वी झालेल्या नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजपनं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का दिला होता. शिवसेना शिंदे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला होता. यावरून देखील शिंदे गटामध्ये नाराजी होती. भाजपच्या कारभारावर चिडून शिंदे सेनेच्या मंत्र्यांनी त्यावेळी मंत्रिमंडळाच्या बैठकीवरच बहिष्कार घातला होता. यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट दिल्ली गाठत केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेत त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली. जवळपास 50 मिनिटं या दोनही नेत्यांची भेट झाली. या भेटीत शिंदे यांनी भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कार्यपद्धतीची तक्रार शहा यांच्याकडे केली होती. एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र असणारे श्रीकांत शिंदे यांचा मतदार संघ असणाऱ्या कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा शिंदे सेनेच्या अनेक माजी पदाधिकारी नगरसेवकांना गळाला लावण्याचं काम रवींद्र चव्हाण करत असल्याबद्दल त्यांनी नाराजी अमित शहांजवळ व्यक्त केली होती. त्यामुळे आता देखील एकनाथ शिंदे यांनी अमित भाई यांना वेळ मिळाली तर त्यांची भेट घेणार या विधानाला महत्त्व आहे. नरेंद्र मोदी सोबतच एकनाथ शिंदे यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांची देखील भेट घेतली आहे. किरण रिजिजू यांच्या भेटीच्या वेळी तर किरण रिजिजू यांनी श्रीकांत शिंदे यांना आपला छोटा भाऊ देखील म्हटलं. त्यामुळे दिल्लीत एकाच वेळी नरेंद्र मोदी, ओम बिर्ला यांची भेट घेण्यामागं नक्की काहीतरी खलबत असावी तसा कयास आता जाणकारांकडून बांधला जातोय. सोबतच बुधवारी देवेंद्र फडणवीस हे देखील दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत.
त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या टायमिंगची चर्चा आणखीनच रंगली आहे। या घडामोडीसोबतच दोन्ही शिवसेनांमधील मूळ शिवसेना कोण आणि धनुष्यबाण हे चिन्ह कोणाचं या खटल्याची सुनावणी देखील आता अंतिम टप्प्यात आली आहे। 12 मार्चला या संबंधात सुनावणी झाली होती। सुप्रीम कोर्टानं अंतिम युक्तिवादासाठी पुढची तारीख कळवू असं म्हटलंय। त्या अनुषंगानं एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली असावी असा सुद्धा कयास बांधला जातोय। कोर्टात शिंदे सेनेची बाजू मांडणाऱ्या वकिलांशी देखील त्यांनी चर्चा केल्याचं सांगितलं जातंय। तुम्हाला एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली भेटीबद्दल काय वाटतं? देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्याआधी एक दिवस दिल्लीवारी करून एकनाथ शिंदेंनी योग्य टायमिंग साधलाय का? मला कमेंट्समध्ये आवर्जून सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका।